चहा बिस्किटे ही सवय आपल्या घराघरात इतकी सामान्य झाली आहे की ती हलकी आणि निरुपद्रवी वाटते. पण रोज किंवा वारंवार जर आपण चहासोबत बिस्किटे खात असेल तर त्याचे आपल्या शरीरावरती हळूहळू वाईट परिणाम दिसू लागतात. जसं की आपल्या रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि बऱ्यापैकी बिस्किटांमध्ये हा रिफाईंड मैदा वापरला जातो. त्याचप्रमाणे साखर असते, पाम ऑइल असतं. चहात साखर घातली आणि त्यासोबत जर आपण गोड बिस्किटं खाल्ली तर रक्तातील साखर अचानक वाढते, इन्सुलिन जास्त प्रमाणामध्ये स्रवतं आणि नंतर अचानक साखर खालीही येते. त्याचप्रमाणे साखर खाली आली की कमजोरी, चिडचिड आणि भूक वाढते. यामुळे भविष्यात इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2चा मधुमेहाचा धोका वाढतो. पोटावर चरबी साठते. त्याचप्रमाणे वजन वाढतं, पोटाभोवती चरबी वाढते. बिस्किटे हलकी वाटतात पण कॅलरी खूप जास्त असते. फक्त 4 ते 5 बिस्किटांमधून 150 ते 250 कॅलरी आपल्या शरीरामध्ये जातात. दररोजच ही सवय असेल तर मग तुमच्या पोटाची चरबी वाढते, लठ्ठपणा वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. हृदयावरतीही त्याचे घातक परिणाम होतात. कारण बिस्किटांमध्ये असलेले ट्रान्स फॅट आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतात. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होण्याचा धोका वाढतो. रक्त घट्ट होण्याची शक्यता वाढते आणि दीर्घकाळ जर हे राहिलं तर हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. पचनसंस्थेवरती वाईट परिणाम होतात. मैद्यामुळे बद्धकोष्ठता वाढते, गॅस, ॲसिडिटी वाढते, पोट फुगतं यासारख्या समस्याही निर्माण होतात. कारण चहा जर आपण जास्त घेतला तर त्याच्यामध्ये कॅफीन असतं आणि हे कॅफीन आपल्या शरीरामध्ये आम्लपित्त वाढवतं. त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा वाईट परिणामही होतच राहतो आणि दैनंदिन कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. पोटाच्या भिंतींनाही त्रास होतो. जर रिकाम्या पोटी जर आपण चहा बिस्किटं घेतली तर मग मात्र त्रास अधिकच वाढतो. त्याचप्रमाणे हाडांवरतीही परिणाम होतो. जास्त कॅफीनमुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमचं शोषण कमीही होऊ शकतं आणि आपल्या शरीरातील हाडे ही कमकुवत ही होऊ लागतात. त्यामुळे आपले सांधे आणि हाडेदुखीही वाढू शकते. 50 वर्षानंतर महिलांमध्ये ही सवय जास्त धोकादायक ठरू शकते. त्वचेवरही परिणाम होतात आणि वृद्धत्वावरही परिणाम होतात. जास्त साखर खाल्ली तर त्वचेतील कोलेजन कमी होतं, सुरकुत्या येतात आणि त्वचा निस्तेज दिसते. आणि एकदा का आपल्याला सवय लागली तर त्याचा मात्र आपल्या शरीरावरती प्रभाव हा जास्तच वाढतो. साखर आणि कॅफीन यांचं मिश्रण मेंदूमध्ये आनंदाचे रसायन वाढवतं. यामुळे वारंवार चहा बिस्किट खाण्याची इच्छा होते, साखरेची सवय लागते. तेव्हा 40 ते 60 वयोगटातील लोकांनी याचं प्रमाण कमी करावं, कारण त्यांनाच अगोदरच मधुमेहासारखा आजार असू शकतो, उच्च रक्तदाब असू शकतो, कोलेस्ट्रॉल असू शकतो किंवा हार्टचा प्रॉब्लेमही असू शकतात. आणि हे जर असेल तर ही सवय कमी करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा धोका आणखीच वाढतो. मग याला पर्याय म्हणून तुम्ही चहासोबत बिस्किट न खाता सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर भाजलेले चणे खाऊ शकता, पोहे, उपमा घेऊ शकता, गूळ शेंगदाण्याचा लाडू घेऊ शकता, साखर कमी असलेलं बिस्किटही खाऊ शकता. चहासोबत अधूनमधून 1-2 बिस्किटं चालू शकतात. पण दररोजच तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर बिस्किट खात असाल तर मग मात्र तुमचं वजन वाढू शकतं. मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. हार्टचे आजारही होऊ शकतात. त्याचप्रमाणे पचनसंस्थेशी संबंधितही त्रास आपल्याला हळूहळू वाढू शकतात. तेव्हा नक्कीच तुम्ही चहासोबत बिस्किटे न खाता त्याला पर्याय म्हणून तुम्ही पोहे, उपमा किंवा भिजवलेले बदाम नक्कीच खाऊ शकता.